नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. महाराष्ट्रातील जनतेनं आता पेपरलेस सेवेने फेसलेस सेवेने काम करायचं आहे बघा. कारण काय माहिती आहे का, RTOची त्या दलालांची दृष्टी आपणाला तोडायची आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ऑनलाईननं काम करत नाहीसा ना, तोपर्यंत त्यांची दृष्टी तुटत नाही. आणि स्वतःची कामं ही स्वतः करायची, म्हणजे तो RTOवाला काही तुम्हाला लाच मागू शकत नाही. हे मात्र लक्षात ठेवा. 100% पेपरलेस सेवेनं लायसन्सचं काम झालेलं आहे. म्हणजे त्या RTOला कागद बी कुठला द्यायचा नाही, काही नाही. आणि फक्त कसं आहे की तुमचं लायसन रिन्यू करायचं असलं तर तुमचं 40 वर्षाचं वरचं वय असेल किंवा 40 वर्ष असेल तर MBBS डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं. म्हणजे तुम्हाला लायसन रिन्यू करता येतं. पेपरलेस सेवेनं लायसन डुप्लिकेट करता येतं. मग त्याच्यात तुम्हाला पोलीस NC खाली लागत असते. तुम्हाला लायसन रिन्युअल, डुप्लिकेट, आणखीन तुम्हाला ते पोस्टानं येतं. म्हणजे ही सगळी कामं पेपरलेस सेवेनं होतात. आणि सर्वसाधारणपणे परिवहन विभागाकडून 140 सेवा ह्या दिल्या जातात. त्यातल्या 100% पेपरलेस सेवा 104च्या दरम्यान ह्या जूनपासून प्रत्येकानं काम करायचं बघा. पेपरलेस ह्यांना पेपर द्यायचे नाहीत. त्यांचं काय असतं माहिती आहे का, पेपर द्या, पेपर द्या, पेपर द्या, पुटअप द्या, पुटअप द्या. आणि मग तिथं झोल करतात हे RTO अधिकारी. आणि जोपर्यंत महाराष्ट्राची जनता पेपरलेस सेवेनं काम करत नाही, RTO हे त्याला भावच द्यायचा नाही बघा. भाव देतात आणि साहेब म्हणायचंच बंद करा. कारण त्याच्यामुळं साहेब म्हणलं ना की तो सांगतो उद्याच्याला या, तो साहेब नाही, तो साहेब नाही. कशाला पाहिजे? ऑनलाईनला तुम्हाला पेपर दिसतात ना, ऑनलाईनला क्लिक करा ना, ऑनलाईनला पेपर तपासा ना. हेही प्रत्येकानं जनतेनं लक्षात ठेवा. आणि आता गुरु नेता हे काय म्हणायचं नाही. रिक्षावाल्यांनी तर मोबाईलवरनं पासिंगसाठी अपॉइंटमेंट घेतली पाहिजे. मोबाईलवरनंच फी भरायची आहे. आणि पासिंगच्या टायमाला तिथं ट्रॅकवर जायचं आहे. आणि उगाच रिक्षावाले म्हणतात आमचे 1800 रुपये घेतात, 1900 रुपये घेतात. जाताच का तुम्ही? मोबाईलवरनं करा ना काम. वरून म्हणायचं आणखीन मग तिथं आमचं कोण ऐकत नाही. काय ऐकत नाहीत? 100 नंबरला फोन करायचा, पोलिसांना बोलवून घ्यायचं, व्हिडिओ बनवायचा तिथं. आता कसं आहे माहिती आहे का, ह्यांनी पैसे खाण्यासाठी RTOवाल्यांनी त्या पासिंगच्या ठिकाणी माणसं ठेवलेली आहेत. फोटो काढायचं आणि करायचं व्हायरल. त्यांना काय घाबरायचं नाही बघा. जोपर्यंत तुम्ही घाबरतीला आणि पेपरलेस सेवेनं काम करत नाहीसा, स्वतःची कामं स्वतः करत नाहीसा, तोपर्यंत भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही. हे मात्र तितकंच खरं आहे. प्रत्येकानं पेपरलेस सेवेनं काम करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.